पुण्यातील गणेशखिंड रस्ता हा वर्दळीचा रस्ता समजला जातो, कारण याच गणेशखिंड रस्त्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक व्यवस्था जी आहे ती कार्यान्वित करण्यात आलेली आहे। जर आपण या ठिकाणी पाहू शकतो, याच गणेशखिंड रस्त्यावरती मेट्रोचं काम सुरू आहे आणि या मेट्रोचं काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यायी मार्गाने वाहतूक व्यवस्था ही करण्यात आलेली आहे। जर आपण पाहिलं तर हा भाग जो आहे, या ठिकाणी आपण जो पाहतोय तो भाग पाषाणकडून येणारी जी वाहतूक व्यवस्था आहे जी पुणे विद्यापीठ चौकातून पुढे करण्यात आलेली आहे। जे आपण पाहिलं तर राजभवन जे आहे तिथून ती टर्न मारून थेटपणे पुणे विद्यापीठाच्या गेटपासून ही व्यवस्था पुढे येते, वाहतूक व्यवस्था। वाहनं तिथून पुढे येतात, तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सांगवी किंवा औंध परिसर असेल तिथून येणारी वाहनं ही जी आहे चतुर्शिंगी पोलीस ठाण्यामधून त्यांना पर्यायी मार्ग देण्यात आलेला आहे। तिथून ही वाहनं जी आहे थेट पुणे विद्यापीठामधून जी आहे बाहेर पडतात आणि पुणे विद्यापीठ चौकामधून ती वाहने पुढे जातात। जर आपण पाहिलं तर काल याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान जे आहे त्या ठिकाणावरून एक मोठा अपघात त्या ठिकाणी झालेला आहे। खरं तर मुंबईवरून येणारी एक ट्रॅव्हल्स बस जी आहे ती मुंबईवरून काल जी आहे 12 वाजता निघालेली होती। ती बस पुण्यामध्ये 4 वाजता आली आणि 4 वाजता आल्याच्या नंतर ही बस याच वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान जे आहे त्या संस्थानामधून बाहेर पडत असताना कुठेतरी या कमानीमधून त्या बसला येताना अडथळा निर्माण झालेला होता। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या ज्या लोंबकळणाऱ्या ज्या केबल्स आहेत त्या केबल्समुळे कुठेतरी अडथळा निर्माण झालेला होता आणि त्यामुळे या बसचा अर्थात त्या ट्रॅव्हल्स बसचा जो क्लीनर होता, अर्थात ज्याचं नाव आहे संकेत चैलवाल, तो ह्या बसच्या टपावरती चढला। त्यांनी ती लोंबकळणाऱ्या केबल्स वर केल्या आणि या कमानीमधून जी आहे ती बस सावकाशपणे पुढे येत होती, परंतु या टपावरती चढलेला जो संकेत चैलवाल होता तो या ज्या लोंबकळणाऱ्या केबल्स आहेत तर केबल्स वर करत होता आणि जशी ही बस या कमानीच्या बाहेर पडली आणि कमानीच्या बाहेर पडल्यानंतर ड्रायव्हरने ही बस थोडीशी वेगात पुढे चालवली आणि अचानक ब्रेक दाबल्यामुळे हा जो संकेत आहे संकेत चैलवाल तो बसच्या पुढे पडला आणि तो गंभीर जखमी झाला आणि या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं। खरं तर ही घटना अतिशय भयंकर अशी घटना जी आहे ती घडलेली आहे, कारण जर या लोंबकळणाऱ्या वायर्सवरती पुणे महापालिका असेल ती कधी कारवाई करणार नाही। त्याचबरोबर या मेट्रोचं या ठिकाणी जे काम सुरू आहे त्या मेट्रोच्या कामामुळे या ठिकाणी पर्यायी मार्गाने जी वाहतूक व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळे सुद्धा कुठेतरी वाहन चालकांना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागतो। दुचाकी चालक असतील त्यांना सुद्धा मोठ्या कसरतीचा सामना करावा लागतो। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मेट्रोचं काम सुरू असल्यामुळे रस्त्यावरती पडणारा जो राडारोडा आहे त्याचा सुद्धा वाहन चालकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी जो की महत्त्वाचा रस्ता हा गणेशखिंड रस्ता म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अपघाताच्या घटना सुद्धा घडताना पाहायला मिळतात। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय, या ज्या लोंबकळणाऱ्या वायर्स आहेत त्या अनधिकृतपणे असल्याचंही सांगण्यात येते, कारण या ज्या खांबावरती वायर्स केबल जे आहे ते केबल टाकल्या जातात आणि त्यावरती लोंबकळणाऱ्या केबल्सवरती कसल्याही पद्धतीची कारवाई होत नाही। पुणे प्रशासनाने अर्थात महापालिका प्रशासनाने ह्या लोंबकळणाऱ्या केबल्सवरती जर कारवाई केली असतं तर निश्चितपणे संकेत चैलवालचा जो आहे तो जीव वाचला असता। या प्रकरणामध्ये चतुर्शिंगी पोलीस ठाण्यामध्ये जो आहे जो ड्रायव्हर आहे त्याचं नाव आहे बबलू हमीद मिया मकेलवाल, वय 33 वर्ष, जिल्हा बिदर, कर्नाटकमधील हा ड्रायव्हर आहे। त्याच्या विरोधात चतुर्शिंगी पोलीस ठाण्यामध्ये एकंदरीत जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता यापुढे अशा ज्या लोंबकळणाऱ्या ज्या केबल्स आहेत त्या केबलवरती महापालिका प्रशासन कारवाई करणार का, अशा केबल्स बाबतीमध्ये कोणत्याही पद्धतीने दुर्घटना घडू नये या बाबतीमध्ये खबरदारी घेणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर महापालिका प्रशासन असेल किंवा मेट्रो प्रशासन असेल हे कधी मेट्रोचं काम पूर्ण करतं आणि या चौकामधील अर्थात पुणे विद्यापीठ चौकामधील वाहतूक व्यवस्था कधी सुरळीत होणं हे पाहतं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे।